नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, शासनाने 108 दिवसाचा कार्यक्रम राबवला असून त्या अंतर्गत 75,000 जागेची भरती केली जाणार आहेत. आणि त्यातच विद्यार्थी मित्रो 4 ते 5,000 जागेची नगर परिषद गट क आणि गट ड ची भरती येणार आहेत. ही भरती प्रक्रिया कधी येणार विद्यार्थी मित्रो? तर 16 जूनला कोणत्याही कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत, ज्यामध्ये TCS किंवा IBPS कोणती परीक्षा घेणार त्यापैकी एक. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 1 महिन्यानी म्हणजे 17 जूनला जाहिरात प्रसिद्ध होणार आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शासनाने निर्देश दिले आहे प्रत्येक जिल्हाधिकारी, आयुक्त वगैरे त्या सगळ्यांना. त्यामुळे विद्यार्थी मित्रो या सर्व भरतीचा कार्यक्रम ठरला आहे. या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रो कोणकोणत्या जागा असणार, त्याची शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय, त्या संदर्भात मी महत्त्वाची माहिती देणार आहेत. विद्यार्थी मित्रो फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. तर एकूण जागा आणि पदाची माहिती. 2023मध्ये महाराष्ट्र नगर परिषद संचालनातर्फे गट क आणि संवर्गातील एकूण 1,782 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली होती. या पदामध्ये स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, पाणी पुरवठा, जल निस्सरण व स्वच्छता अभियंता, लेखापरीक्षक, लेखापाल व कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी, अग्निशमक अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश होता. विद्यार्थी मित्र, यासाठी आपण शैक्षणिक पात्रता बघूया काय आहे, वयोमर्यादा काय आहे ते सुद्धा सांगणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण गट ड ची पात्रता बघणार आणि त्याचा अभ्यासक्रमसुद्धा मी तुम्हाला सांगणार. त्याच्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर वयोमर्यादा ते सुद्धा सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्र शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे होती. तर स्थापत्य अभियंत्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स. त्यानंतर विद्युत अभियंता या पदासाठी शैक्षणिक पात्रता होती इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला पाहिजे आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स. संगणक अभियंतासाठी संगणक इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स. पाणी पुरवठा, जल निस्सरण व स्वच्छता अभियंता याच्यासाठी मेकॅनिकल पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स. लेखापाल परीक्षक या पदासाठी BCom आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स यापैकी काही. त्यानंतर कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी यासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि MSCIT किंवा कोर्स झालेला असावा तुमचा, म्हणजे कम्प्युटर वगैरे तुम्हाला हाताळता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता होती आणि यावेळेस पण तीच राहणार विद्यार्थी मित्रो. त्यानंतर खालचं पद आहे अग्निशामक अधिकारी, कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर अग्निशामक केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षण पाठ्यक्रम नागपूरमध्ये उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण आणि MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, कोणत्याही शाखेतील पदवी आणि स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र याच्या मी तुम्हाला सगळ्या पदाच्या शैक्षणिक पात्रता सांगितल्या आहेत. याच्या आपण वयोमर्यादा बघूया. 2023च्या जे भरती झाली त्याच्यामध्ये काय वयोमर्यादा ठेवली त्यांनी. साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे होती. सर्वसाधारण प्रवर्ग किमान 21 ते कमाल 38 वर्ष. मागासवर्गीयासाठी EWS अनाथ कमाल मर्यादा 43. 21 म्हणजे 18 असू शकतं विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये चूक असन. 18 ते 38पर्यंत सर्वसाधारण प्रवर्ग. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असती. EWS आरक्षण वगैरे त्या सगळ्या गोष्टी मध्ये. त्यानंतर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वयोमर्यादा. पदवीधर आयुष्यकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 55 आणि नगर परिषद, नगरपंचायत जे कर्मचारी त्यांच्यासाठी 45 वयोमर्यादा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या पदांची वयोमर्यादा पात्रता मी तुम्हाला सांगितली आहेत. आता गट ड ची पात्रता आपण बघूया. त्यानंतर त्यांची वयोमर्यादासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. त्यानंतर त्याचा अभ्यासक्रमसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. तसंच विद्यार्थी मित्र इतर जे काही पदं आहेत त्यांची शैक्षणिक पात्र आणि ते पदं सांगायचे राहिले होते. तर विद्यार्थी मित्र ते पदं असे आहे की वरिष्ठ लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर. तर हे पदं जे आहे विद्यार्थी मित्र गट क चे आहेत. गट ड मध्ये फक्त शिपाई पद आहे. त्याचा अभ्यासक्रम आपण बघूया. या गट ड च्या शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असणार. विद्यार्थी मित्र याच्यामध्ये जे मी तुम्हाला वयोमर्यादा सांगितली आधी तीच वयोमर्यादा या सगळ्या पदांसाठी लागू होणार. आणि
गट डची जे अभ्यासक्रम आहे तो अशा प्रकारे असणार की मराठीसाठी 25 गुण, इंग्रजीसाठी 25 गुण, सामान्य ज्ञान 25 गुण आणि बौद्धिमत्ता चाचणी 25 गुण, एकूण 100 गुण असणार. एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे एकूण 200 मार्कावर तुमचं मेरिट लागणार. आणि विद्यार्थी मित्र 2 तास तुम्हाला वेळ देणार आणि बहुपर्याय असणार, याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्र इतर जे काही पदं आहेत म्हणजे तांत्रिक पदं आहेत, तांत्रिक पदाचा अशा प्रकारे अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी मित्र जर तुम्ही या फॉर्म भरणार असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्र काही इतर पदे आहेत त्याचा म्हणजे वरिष्ठ लिपिकसाठी 25-25च पॅटर्न आहेत. यामध्ये अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते सुद्धा यांनी दिलेले आहेत. त्यानंतर वरिष्ठ टंकलेखकमध्ये सुद्धा 25-25 पॅटर्न असून अभ्यासक्रमसुद्धा त्यांनी दिला आहेत. लघु टंकलेखकसुद्धा विद्यार्थी मित्र 25-25 पॅटर्न आहेत. अशा प्रकारे आहे. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ थांबून संपूर्ण अभ्यासक्रम बघू शकतात आणि लिहून घेऊ शकतात. विद्यार्थी मित्र आपण इतकं सांगू शकत नाही कारण की आपल्याकडे वेळ कमी आहेत. त्यामुळं अशा प्रकारे वाहन चालक, त्यानंतर ड्रायव्हर कम ऑपरेटर, चाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक यांचं अशा प्रकारे 60 मार्काचं यांना इतर जे रेग्युलर आहेत ते आणि 40 मार्काचे तांत्रिक प्रश्न असतात. तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेता किंवा विद्यार्थी मित्र याची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकली आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. हे विद्यार्थी मित्र 2023ची PDF आहे, परंतु हाच अभ्यासक्रम राहणार. पदसुद्धा हेच आणि सगळी शैक्षणिक पात्रता वगैरे सगळे हेच राहणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये बदल होणार नाही. तुम्ही याच्या आधारे अभ्यास करू शकतात. तर नगर परिषद गट क आणि गट ड ची तयारी करणारे विद्यार्थी, तसंच नोंदणी आणि मुद्रांक विभाग, तसंच शासकीय महाविद्यालय संभाजीनगरची जी आता नुकतीच गट ड ची जाहिरात आली आहे तिचा अभ्यास करणारे विद्यार्थी, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही TCS आणि IBPS पॅटर्नवर ही PDF आणली आहेत. यामध्ये GK आणि GHचे आपण 1,500 प्रश्न आणले आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्र मी सगळे टॉपिक कव्हर केले असून ही तुम्हाला वरदान PDF ठरणार आहेत रिव्हिजनसाठी. तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर हिलासुद्धा विद्यार्थी मित्र वाचित राहा आणि 100% तुम्हाला 1000% या PDFचा परीक्षेमध्ये फायदा होणार. विद्यार्थी मित्र हिची किंमत फक्त 30 रुपये ठेवली आहेत. इतक्या कमी पैशामध्ये इतकं चांगलं मटेरियल तुम्हाला कुठंच भेटणार नाही. जे विद्यार्थी PDF घेणार त्यांच्यासाठी आपण विद्यार्थी मित्र वेळोवेळी सगळ्या अपडेट देत राहणार, ज्यामध्ये चालू घडामोडीचे अपडेट असो, इतरही ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत. तसंच विद्यार्थी मित्र त्या विद्यार्थ्यांना आपण वेळोवेळी सगळं व्याकॅब वगैरे, इंग्लिशचे ग्रामर सगळे नोट्स वगैरे देत राहणार. त्यामुळं जो विद्यार्थी घेणार त्याला लय मोठा फायदा आहे. फक्त किंमत 30 रुपये आहे विद्यार्थी मित्र. 30 रुपयामध्ये ह्या परीक्षा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सगळं तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवत राहणार. त्यामुळे विद्यार्थी मित्र आत्ताच हे PDF घेऊन टाका. या नंबरवर लगेच विद्यार्थी मित्र आत्ताच मेसेज करा. फक्त किंमत 30 रुपये आहे विद्यार्थी मित्र. मी हिचे परत पुन्हा भाव वाढवणार आहे कारण की खूप मला हिच्याबरोबर मटेरियल द्यावं लागतं. त्यामुळे आत्ता फक्त 2 ते 3 दिवस ऑफर असणार. आत्ताच ही PDF घेऊन टाका. फक्त 30 रुपये. लगेच या नंबरवर विद्यार्थी मित्र WhatsApp मेसेज करा. मी तुम्हाला स्कॅनर देणार, त्यावर पेमेंट करा 30 रुपये आणि कायमची PDF तसंच इतरही तुम्हाला मटेरियल मी पाठवत राहणार. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आभारी.